आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। मंचर तालुका आंबेगाव इथं मंचर सुन्नी मुस्लिम ट्रस्टच्या माध्यमातून स्वर्गीय हाजी मोहम्मद शरीफ गुलाम अली इनामदार यांच्या मिळालेल्या प्रेरणेतून त्यांचे लहान बंधू मोहम्मद आरिफ गुलाम अली इनामदार आणि मुलगा शाहरुख मोहम्मद शरीफ इनामदार, साहिल मोहम्मद शरीफ इनामदार हे गेल्या काही वर्षापासून ना नफा ना तोटा तत्वावर विविध प्रकारची फळं मुस्लिम भाविकांसाठी रमजानच्या पवित्र महिन्यात उपवासानिमित्त विक्री करत आहेत। ही खरेदी मुस्लिमांबरोबर इतर धार्मिक भाविक सुद्धा करत आहेत। यावेळी आंबेगाव तालुका एनसीपीचे खालिद भाई इनामदार, सादत खान पठाण, मोहम्मद हुसेन उर्फ पप्पू अत्तार, फळ विक्रेते शकील इनामदार, अकील इनामदार, मुदस्सर पठाण, अमजद पठाण, सिवाब खान पठाण यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर फळ विक्री केंद्रावर कलिंगड 20 रुपये किलो, खरबूज 50 रुपये किलो, केळी 30 रुपये किलो, अननस 50 रुपये किलो, सफरचंद 100 ते 150 रुपये किलो, चिक्कू 80 रुपये किलो, द्राक्षे 100 रुपये किलो, संत्रा मोसंबी 100 रुपये किलो अशी सर्व प्रकारची फळं स्वस्त दरात ना नफा ना तोटा दरावर विक्रीसाठी उपलब्ध केली गेली व संपल्यावर पुन्हा तेवढे विक्रीसाठी पुन्हा आणली जातात। तसेच या ठिकाणी उपवासाची उत्तम प्रकारची खजूर, शेवई, चायना ग्रास, कस्टर्ड पावडर, नमाजसाठी टोपी, तस्बी म्हणजे जपमाळ, अत्तर अशा विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। मंचरमध्ये हिंदू व मुस्लिम भाविकांची रमजान ईद पवित्र सणाच्या दिवशी एकता दिसून येते। यावेळी मंचर पोलीस स्थानक आणि हिंदू भाविक हे मुस्लिम भाविकांना नमाज पठणानंतर गुलाब पुष्प देऊन आलिंगन देऊन रमजान ईद सणाच्या शुभेच्छा देत असतात। मुख्य संपादक अयूब शेख, मंचर, तेज तुफान न्यूज, आंबेगाव, पुणे।